माणसाची ओळख ही त्याच्या यशावरून होत नाही, तर त्याच्या संघर्षातून होते. मकरंद अनासपुरे या नावामागे देखील एक असा प्रेरणादायी प्रवास आहे, जो प्रत्येक सामान्य माणसाला सांगतो की परिस्थिती कितीही वाईट असली तरी जिद्द आणि चिकाटी असेल तर आयुष्यात काहीही अशक्य आहे. मकरंद यांचा जन्म 2 जुलै 1969 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला. त्यांचं बालपण अगदी साध्या, मध्यमवर्गीय आणि आर्थिक अडचणींच्या सावलीत गेलं. घरची परिस्थिती बेताची होती. आईवडिलांनी त्यांना उत्तम संस्कार दिले, पण साधनांची कमतरता होती. त्या काळात दूरदर्शन नव्हतं. थिएटर काही फारसा वाव नव्हता. पण तरीही मकरंद लहानपणापासूनच नाट्यकलेला आकर्षित झाले होते. लहानपणी शाळेतील नाटक, एकांकिका स्पर्धा, गणपतीत स्टेजवरची भाषणं हे सगळं मकरंद यांचं अविभाज्य अंग होतं. शाळेत ते अभ्यासात चमकदार नव्हते, पण भाषण, अभिनय, शाळेच्या कार्यक्रमात नेहमी पुढे असायचे. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, एक स्वप्न. पण त्या काळी अभिनय क्षेत्रात जायचं म्हणजे, विशेषतः ग्रामीण भागात, ते स्वप्नवत वाटायचं. गावातले लोक हसत म्हणायचे, "अरे, नाटक करून काय होणार? शहाणपण शिका." पण मकरंद हार मानणाऱ्यातले नव्हते. ते उच्च शिक्षणासाठी पुण्याला आले. जे मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेणं ही घरच्यांसाठी अभिमानाची गोष्ट होती. पण मकरंद यांचं मन मात्र कायम स्टेजकडे वळत होतं. पुण्याची हवा वेगळी होती. इथे संस्कृती, साहित्य, कला यांचं एक वेगळंच साम्राज्य होतं. भरतनाट्यम, शास्त्रीय संगीत, नाटकांचे प्रयोग हे सगळं जवळून पाहण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांनी कॉलेजच्या नाट्यस्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. पु ल देशपांडे, व.का. काळे, विलास खांडेकर यांचं साहित्य त्यांना प्रभावित करत होतं. पुण्यातील नटरंग, थिएटर अकॅडमी यांसारख्या संस्थांमधून त्यांनी अभिनयाचं अधिक बारकाईने अध्ययन केलं. त्या काळी ते 100 रुपयांसाठी दिवसभर काम करत आणि रात्री नाटकांची प्रॅक्टिस करत. दिवसभर उपाशी राहूनही स्टेजवरचं उत्साह ओसरत नसे. काही नाटकं चुकली, काहीतरी बिघडलं, पण त्यांची लढण्याची वृत्ती कधी कमी झाली नाही. त्यांना कधी वाटलं नाही की मी थांबावं किंवा काहीतरी दुसरं करावं. पुणे ही संस्था त्यांच्यासाठी एक स्वप्न होतं. हजारो विद्यार्थ्यांपैकी निवडक काही जणांना इथे प्रवेश मिळायचा. मकरंदने अर्ज केला आणि त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे त्यांना प्रवेश मिळाला. तिथं त्यांनी अभिनयाच्या विविध शैली, कॅमेऱ्यासमोर वागणं, आवाजाचं नियंत्रण, भावना, रचना सगळं शिकला. तिथं असताना अनेक दिग्गज कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांच्याशी त्यांचा संपर्क आला. ते शिकत होते, घडत होते आणि आयुष्यात काहीतरी मोठं घडवण्याची उर्मी अधिक तीव्र होत होती. पुण्याच्या थिएटर अकॅडमी, आंतरभारती, नटरंग सारख्या संस्थांमधनं त्यांनी अनेक नाटकं साकारली. प्रेमा तुझा रंग कसा, चायना वटेल यांसारख्या नाटकांतून त्यांनी ग्रामीण भाषेचा सहज उपयोग करत लोकांच्या मनात जागा मिळवली. मकरंद यांचा अभिनय म्हणजे केवळ विनोद नव्हता, त्यामध्ये एक संवेदनशीलता, एक वास्तवता होती. त्यांनी पडघम, जी सिरियल्स, टाइमपास यांसारख्या मालिकांमध्ये लहानशा भूमिकाही स्वीकारल्या, फक्त अनुभव मिळावा म्हणून. पण त्यांच्या आयुष्यात एक असा टप्पा आला जेव्हा ते काम करत होते, पण यश दूर होतं. काही प्रोड्युसर म्हणायचे, तुमचा चेहरा फार कॉमिक आहे, सिरियस भूमिका नाही जमणार. काही म्हणायचे, तुम्ही खूप रावणढळ दिसता. पण मकरंद यांनी त्याचा अपमान मानला नाही. त्यांनी उलट त्याच गोष्टींना आपली ओळख बनवलं. मी ग्रामीण आहे, पण माझं गावंढळ, पण हेच माझं वेगळेपण आहे, असं ते म्हणायचे. त्या काळात ते अनेकदा उपाशीच झोपले. भाडे भरणं शक्य नव्हतं. मित्रांसोबत शेअर करून वडापाव खाऊन दिवस काढले. पण तेव्हा देखील त्यांच्या मनात एकच गोष्ट होती, अभिनय आणि समाजासाठी काहीतरी करायचे. त्यांना माहीत होतं की वेळ लागेल, पण एक दिवस त्यांना संधी मिळेल आणि ते सिद्ध करतील. एक दिवस ती संधी आली. एक छोटं स्क्रिप्ट त्यांनी एका कार्यक्रमात केलं आणि उपस्थित असलेल्या काही निर्मात्यांनी त्यांची दखल घेतली. ते म्हणाले, हा मुलगा खरा आहे. त्याचं बोलणं, हास्य, सादरीकरण सगळं हटकेलं आहे. आणि तिथून मकरंद अनासपुरे यांचा प्रवास एका नव्या दिशेने सुरू झाला. पुण्यातील त्या एका छोट्याशा स्टेजवरून सुरू झालेल्या प्रवासाला अखेर ती संधी मिळाली, जिथे मकरंद अनासपुरे अनेक वर्ष वाट पाहत होते. त्यांनी रंगमंचावर केलेल्या एका स्किटमध्ये त्यांचा ग्रामीण भाषेतील संवाद फेक, चेहऱ्यावरील भाव आणि थेट मनाला भिडणारी विनोदी शैली पाहून
एका टीव्ही शोसाठी त्यांना बोलावलं गेलं. हीच ती पहिली मोठी संधी होती. छोट्याशा भूमिकेने सुरू झालेला मकरंद यांचा प्रवास हळूहळू लोकांच्या मनात घर करू लागला. हसणं जरुरी है, गजरा सगळं करून भागलं. दूरदर्शनवरील विनोदी मालिकांमधून ते झळकू लागले. पण खरी ओळख निर्माण झाली ती जत्रा या चित्रपटातून. प्रशांत दामले व भरत जाधव यांच्यासारख्या अभिनेत्यांबरोबर काम करत असतानाही मकरंदने त्याची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. अरे देवा, हे त्यांचे डायलॉग आजही लोकांच्या ओठांवर आहे. जत्रामध्ये त्याने साकारलेला मकरंद जोशी हा गावरान पण मनमिळावू आणि खळखळून हसवणारा व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसली. या चित्रपटानंतर त्यांच्या करिअरला जणू नवसंजीवनी मिळाली. एकामागून एक चित्रपट, टीव्ही शोज आणि नाटकं त्यांनी गाजवली. एक ढाव भूताचा, डोंबिवली फास्ट, सैराट, एंट्री, स्मिता कच्चा लिंबू, दुनियादारी, हापूस गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा असे अनेक चित्रपट त्यांनी केले. मकरंदने स्वतःला केवळ विनोदी कलाकार म्हणून मर्यादित ठेवलं नाही, तर गंभीर भूमिका, संवेदनशील कथा आणि सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटांतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. प्रत्येक भूमिकेत त्यांनी अस्सलपणा जपला. त्यांच्या अभिनयात एक वेगळीच खरीखुरी भावना असते, कारण त्यांच्या प्रत्येक अभिनयामागे स्वतःचा अनुभव, दुःख, संघर्ष असतो. त्यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितलं होतं, मी भूमिकेचा अभ्यास करत नाही, मी ती भूमिका जगतो. आणि म्हणूनच मकरंदचा अभिनय लोकांच्या मनात इतका खोलवर जातो. पण अभिनयाच्या शिखरावर असतानाही मकरंद यांना आयुष्यात अजूनही काहीतरी कमी वाटत होतं. काहीतरी असं जे केवळ पडद्यावर न करता प्रत्यक्ष जमिनीवर करता येईल. त्याच दरम्यान महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू लागल्या. दररोज वर्तमानपत्रांमध्ये एक नवीन बातमी. कोणीतरी कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या केली, कोणाच्या घरी पाण्याअभावी शेती करणं अशक्य झालं, कोणाचा संसार उद्ध्वस्त झाला. या बातम्या मकरंद यांना अस्वस्थ करत होत्या. त्यांना हे स्पष्ट जाणवलं, आपण हसवतो, आनंद देतो, पण आपल्याच गावातील, राज्यातील माणसं दररोज जगण्यासाठी लढत आहेत, मरत आहेत, आणि आपण काहीच करत नाही. ही अस्वस्थता त्यांना स्वस्थ बसू देईना. त्याच दरम्यान त्यांनी त्यांचे मित्र, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्याशी चर्चा केली आणि तिथूनच जन्म झाला. नाम फाउंडेशन या संस्थेची स्थापना 2012 साली मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी मिळून केली. या संस्थेचं उद्दिष्ट होतं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आत्महत्येपासून वाचवणं, त्यांना आधार देणं, मदतीचा हात देणं आणि त्यांना पुन्हा नव्याने उभं करणं. मकरंद आणि नाना यांनी स्वतः गावोगावी फिरून लोकांच्या व्यथा ऐकल्या. लातूर, बीड, उस्मानाबाद, यवतमाळ, अमरावती जिथे जिथे शेतकरी हवालदिल आहेत तिथे तिथे हे दोघे पोचले. कधी पाण्याची सोय केली, कधी शेततळी खणली, कधी गरजू कुटुंबांना आर्थिक मदत केली, तर कधी विधवा महिलांना व्यवसायासाठी आधार दिला. या कार्यात मकरंद यांचं समर्पण, भाव, लोकांशी संवाद साधण्याची कला आणि व्यवस्थेकडून मदत मिळवण्यासाठी लागणारी दूरदृष्टी यामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना नवजीवन मिळालं. अभिनय करून हसवणारा एक माणूस समाजासाठी अश्रू पुसणारा झाला. हीच खरी मकरंद अनासपुरे यांची ओळख ठरली. त्यांनी यानंतर टीव्हीवरून, सोशल मीडियावरून, मंचावरून लाखो लोकांना जागं केलं. शेतकरी विषयांवर, पाण्याच्या टंचाईवर, दुष्काळावर त्यांनी ठोस मतं मांडली. सरकारवर टीका करायला मागे हटले नाहीत, पण कुणावर व्यक्तिगत आरोपही केला नाही. हे त्यांच्या परिपक्वतेचे लक्षण आहे. आज मकरंद अनासपुरे हे फक्त एक अभिनेता नाहीत, ते एक चळवळ आहे. त्याने दाखवून दिलं की फक्त पडद्यावरच नाही, तर वास्तवातही हिरो बनता येतं. अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी जे यश मिळवलं त्याचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी केला. हीच त्यांची खरी किंमत आहे. त्यांच्या जीवन प्रवासाचा हा दुसरा टप्पा सांगतो की यशस्वी माणूस तोच जो स्वतःच्या यशाचा उपयोग इतरांना उभं करण्यासाठी करतो. मकरंद अनासपुरे हे एक असं नाव बनलं आहे की जे नाव घेताच लोकांना हसूही येतं आणि डोळ्यात अश्रूही दाटतात. अभिनयातून हसवणारा आणि समाजकारणातून घडविणारा असा दुहेरी चेहरा फार थोड्या कलाकारांनी निर्माण केला आहे. अभिनयाच्या शिखरावर पोहोचल्यावर अनेक कलाकार आरामदायी जीवन जगायला लागतात, पण मकरंद यांची निवड मात्र वेगळी होती. त्यांनी स्वतःच्या यशाचा उपयोग इतरांना उभं करण्यासाठी केला, विशेषतः शेतकऱ्यांसाठी. पण हा प्रवास सरळ सोपा नव्हता. जेव्हा मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशन काम करत होतं, तेव्हा काही राजकीय मंडळी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी
त्यांच्यावर शंका घेतली. तुम्ही अभिनेता आहात, राजकारणात शिरू नका, फार सामाजिक कार्य करत आहात, म्हणजे एखादा अजेंडा आहे का, अशा टीका सुरू झाल्या. काही जण म्हणाले की हे सगळा प्रसिद्धीसाठी आहे, पण मकरंद यांनी या सगळ्या टीकाकारांना उत्तर दिलं कृतीतून. ते स्वतः शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचं दुःख ऐकत. जेव्हा कोणीही मदतीला येत नव्हतं तेव्हा मकरंद यांनी त्यांच्या टीमसह विहिरी खणल्या, पाणीपुरवठा केला, शेतकरी बांधवांना रोजगाराच्या संधी दिल्या. त्यांनी कधीही कोणत्याही पदाचा, प्रसिद्धीचा उपयोग करून स्वतःला पुढे आणलं नाही. उलट मकरंद नेहमी म्हणतात, ही संस्था माझी नाही, ही त्या शेतकऱ्यांची आहे जी जगण्यासाठी झगडतो आहे. मी फक्त निमित्त आहे. मकरंद अनासपुरे यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ते फार बोलत नाहीत. त्यांनी प्रसिद्धीचा गाजावाजा केला नाही. एक सच्चा कलाकार आणि समाजसेवक म्हणून त्यांचं आयुष्य अत्यंत साधं राहिलं आहे. त्यांनी नेहमीच ग्लॅमरचा भाग टाळला. फॅन्सी गाड्या, मोठे बंगले, राजकीय लाभ काहीही नको होतं त्यांना. त्यांना हवी होती समाजात बदल घडवण्याची संधी. मित्रमंडळींमध्ये ते अतिशय विनोदी आणि जिवलग आहेत, पण त्यांच्या स्वभावात एक शांतपणा आणि आत्ममंथन असतं. एकदा एका कार्यक्रमात त्यांनी म्हटलं होतं, लोक विचारतात की तू इतका गंभीर का राहतोस? मग मी सांगतो, एकाही बापानी त्याच्या मुलाच्या आत्महत्येचं कारण पाणी नाही असं वाटत नाही. आणि हे मी पाहिलं आहे. त्यांच्या या विचारांमध्ये आहे अनुभव. समाजाची जोड, जात, धर्म, राजकारण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी माणुसकीचं कार्य केलं. शेतकरी, महिला, मुलं, अपंग कोणालाही मदतीची गरज आहे हे ऐकलं की मकरंद लगेच तिथं पोहोचले. कोणतंही मोठं कार्य केल्यावर विरोध आलाच. मकरंद यांना देखील अनेकदा टीका सहन करावी लागली. नाम फाउंडेशनवर निधी गोळा करण्यावरून प्रश्न उपस्थित झाले. त्यांनी खासगी जाहिरातदारांकडून मदत का घेतली, अशा असंख्य प्रश्नांनी त्यांना त्रस्त केलं. काही लोकांनी त्यांच्या कार्याचं राजकीय कारणही केलं. पण मकरंद यांचं उत्तर होतं, जर मी चूक करतोय तर मला शिक्षा करा, पण जर मी खरंच कोणाचं भलं करतोय तर मला थांबवू नका. त्यांनी जाहीरपणे सांगितलं, मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी फक्त या देशाच्या मातीत जन्म घेतलेल्या माणसांचा आहे. आजकाल प्रसिद्धीच्या मागे धावणाऱ्या जगात ही एक फार मोठी आणि दुर्मिळ गोष्ट आहे. मकरंद अनासपुरे हे आजच्या पिढीसाठी केवळ अभिनेता नाहीत, तर एक मार्गदर्शक, शिक्षक आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांनी अनेक युवकांना समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली. महाविद्यालयांमध्ये, कार्यक्रमांमध्ये ते नेहमी म्हणतात, करिअर, पैसे, नोकरी हे सगळं ठीक आहे, पण काहीतरी असं करा की जे समाजासाठी उपयोगी पडेल. त्यांच्या व्याख्यानात त्यांनी अनेक वेळा म्हटलं, आपण यशस्वी होणं म्हणजे फक्त स्वतःच्या घरात टीव्ही घेणं नाही, तर शेजारच्या शेतकऱ्याचं लेकरं शाळेत गेलं पाहिजे असं वाटणं हे यश आहे. त्यांनी स्वतःच्या नावावर कधी पुरस्काराची लायकी केली नाही. जे पुरस्कार मिळाले ते त्यांनी गावातल्या लायब्ररीत दिले. मुलांनी बघून शिकावं म्हणून त्यांनी चला हवा येऊद्यासारख्या कार्यक्रमातही अनेकदा समाज प्रेरणादायी मुद्दे मांडले. आज मकरंद अनासपुरे यांचं नाव घेतलं की लोक त्यांच्या विनोदी अभिनयासाठी हसतात, पण त्याचवेळी त्यांच्या समाजबांधवांसाठी डोळ्यातून पाणी येतं, कारण त्यांनी दाखवून दिलं की अभिनय हे एक माध्यम असलं तरी त्याचा उपयोग समाज घडवण्यासाठी होऊ शकतो. त्यांचं स्वप्न आहे एक असा महाराष्ट्र जिथं कोणीही उपाशी नसावा. तर मित्रांनो, तुम्हाला मकरंद अनासपुरे यांचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो? कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.